ही गोष्ट मला माझ्या मित्राने सांगितली होती. तो दरवर्षी उन्हाळ्यात कोकणात त्याच्या गावाला जातो. पण एक वर्ष त्या प्रवासात त्याला असा अनुभव आला की आजही तो बसने घाटातून जाणं टाळतो. तो सांगत होता, त्या दिवशी मी पुण्याहून कोकणात जाण्यासाठी रात्रीची एस टी पकडली. वेळ साधारण रात्री 10:45. बस फार भरलेली नव्हती. मी खिडकीजवळची सीट घेतली आणि बस निघाली. सुरुवातीला सगळं अगदी सामान्य होतं. लोक मोबाईलवर बोलत होते, काही झोपले होते. रात्री 12च्या आसपास बस डोंगराच्या घाटात शिरली. बाहेर पूर्ण काळोख. कधीकधी फक्त बसच्या हेडलाईटमध्ये दिसणारी झाडं आणि त्या खोल दऱ्या. तेव्हाच एका छोट्या स्टॉपवर बस थांबली. एक वृद्ध माणूस हळूहळू बसमध्ये चढला. पांढरा शर्ट, जुनं जाकीट आणि हातात छोटी कापडी पिशवी. तो बसमध्ये इकडे तिकडे पाहू लागला आणि मग माझ्या बाजूच्या सीटवर येऊन बसला. मी त्यांच्याकडे पाहून हलकंसं हसलो. ते म्हणाले, "कोकणात जातोस का बाळा?" मी म्हणालो, "हो, माझ्या गावाला जातोय मी." त्यांनी शांतपणे मान हलवली. थोडा वेळ आम्ही दोघे शांत बसलो. मग ते अचानक म्हणाले, "हा घाट रात्री थोडा वेगळाच वाटतो." मी हसत विचारलं, "का बरं?" ते खिडकीच्या बाहेर बघत म्हणाले, "कारण इथे कधी कधी जे दिसतं ते सगळ्यांना दिसत नाही." मला हे थोडं वेगळंच वाटलं. असं वाटलं की ते गोष्ट सांगतात, तेवढाच माझा टाईमपास होईल. मग त्यांनी एक अनुभव सांगायला सुरुवात केली. काही वर्षापूर्वी मी असाच रात्री बसने प्रवास करत होतो. बस याच घाटातून जात होती. सगळे प्रवासी झोपले होते. अचानक बाहेर कुठेतरी कुत्रे भुंकायला लागले आणि एक बाई बसला हात दाखवून बस थांबवायला सांगत होती. ड्रायव्हरने लगेचच बस थांबवली आणि ती बाई बसमध्ये आली. ती सरळ जाऊन पाठीमागच्या सीटवर बसली. जेव्हा कंडक्टर तिची तिकीट काढायला गेला, तेव्हा ती पाटी कुठेच दिसत नव्हती. ती गायब झाली होती. तेव्हा मी म्हणालो, "आजोबा, तुम्ही का माझी भंकस करता?" मी घाबरणाऱ्यातला नाही. आणि हसत हसत मी खिडकीच्या बाहेर बघत होतो आणि आजोबांना म्हणालो, "ते काही असो, पण पुढे काय झालं?" तेवढ्यातच आजोबा म्हणाले, "पाठी ती बाई नव्हती." हे बघून कंडक्टर पुढे धावत आला आणि ड्रायव्हरला सांगू लागला, "आत्ता जी बाई चढली होती ती कुठेच दिसत नाही." ड्रायव्हर कंडक्टरकडे आश्चर्याने बघत होता. तेवढ्यात त्याची नजर समोर गेली. तीच बाई रोडवर समोर उभी राहिली होती आणि बसला थांबवण्याचा इशारा देत होती. ड्रायव्हर खूप घाबरला आणि त्याच्या स्टेअरिंगवरचं नियंत्रण सुटला आणि तशीच बस खोल दरीत कोसळली. तसं मी वळून हसत आजोबांना म्हणालो, "मग तर तुम्ही पण मेला असाल." पण त्या क्षणी माझी बाजूची सीट रिकामी होती. आजोबा तिथे नव्हतेच. माझं हृदय थोडं धडधडायला लागलं. मी पटकन उठलो. बसच्या पुढे गेलो, मागे गेलो. सगळीकडे पाहिलं, पण ते कुठेच दिसत नव्हते. मी घाबरून कंडक्टरला विचारलं, "आत्ता इथे एक आजोबा बसले होते. ते कुठे उतरले?" कंडक्टर थोडा वेळ माझ्याकडे बघत राहिला. मग म्हणाला, "साहेब, तुम्ही बसलात तेव्हापासून तुमच्या बाजूची सीट रिकामीच आहे." मी परत माझ्या सीटवर आलो. बस घाटातून खाली उतरत होती. मी खिडकीतून बाहेर पाहिलं आणि अचानक रस्त्याच्या कडेला तेच वृद्ध आजोबा माझ्याकडे बघत हसताना मला दिसले.